आज बॅच नंबर 398 फास्ट फूड स्टॉल उद्यमीचा आज निरोप समारंभ. खरं तर पाहायला गेलं तर हा निरोप समारंभ नसून तो पुढच्या तुमच्या जीवनाची वाटचाल या ठिकाणाहून चालू होणार आहे. तर तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर कुलकर्णी सर, दशपुत्रे सर, रणदिवे सर, पवार सर यांचे आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आले आणि तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. त्याच्यानंतर महत्त्वाचे आभार म्हणजे तुमच्या सर्वांचे की तुम्ही या ठिकाणी आले, जेणेकरून हा ट्रेनिंग प्रोग्राम यशस्वी झाला, त्याबद्दल तुमचे आभार. नंतर तुम्हाला 10-12 दिवस जे काही मावशींनी पूर्ण सकाळचा चहा नाश्त्यापासून सर्व भोजन व्यवस्था उपलब्ध करून दिली, त्यांचे आभार. रवी मामांचे आभार आणि पूर्ण RCT स्टाफचे आभार की ज्यांनी तुम्हाला पूर्ण सपोर्ट केला आणि तुम्ही पण त्यांना सपोर्ट केला, त्याबद्दल त्यांचे आभार. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे आभार म्हणजे पद्मविभूषण डॉक्टर वीरेंद्र हेगडे, ज्यांच्या मार्गदर्शनातून हे सर्व RCT जे रथ चालू आहे, तर त्यांचेसुद्धा आभार. आम्हाला पण त्याच्यामध्ये थोडं काम करायचा या ठिकाणी चान्स मिळाला आहे, तर त्यांचेसुद्धा आभार. आणि जाता एकच सांगतो, तसे हाताचे पाची बोटं सारखे नसतात, पण जेव्हा ते हात एकत्र तेव्हा त्याची वज्रमूठ तयार होते. तर तुम्ही अशी एक वज्रमूठ तयार करा आणि अपयश हे तोडून यशाचं शिखर गाठा, एवढं या ठिकाणी सांगतो. आणि तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप पैसे कमवा, चांगले पैसे कमवा, चांगल्या ठिकाणी खर्च करा. आणि एक जाता एक लाईन सांगतो, एक दोन गोष्टी सांगतो तुम्हाला. आपण जो काही पैसा कमवतो तो फक्त आपण स्वतःसाठी किंवा फॅमिलीसाठी वापरत असतो, पण असे समाजामध्ये खूप सारे लोक आहे की त्यांना त्या पैशांचा योग्य वापर किंवा त्यांना त्या ठिकाणी मिळाला पाहिजे ते मिळत नाही. तर एक असं सांगितलं गेलं की तुम्ही समजा 10 रुपये कमवत असाल तर त्यातले 5 रुपये घरासाठी ठेवा, 2 रुपये स्वतःसाठी ठेवा आणि उरलेले पैसे तुम्ही समाज कार्यासाठी वापरत चला. ठीक आहे, 1 रुपया आपण धर्मासाठी देऊ शकतो आणि बाकीचे जे काय उरलेले पैसे आहेत ते आपण समाजासाठी वापरू शकतो, जेणेकरून जे कोणी निरांजने गांधलेले आहेत तर त्यांच्यासाठी तो पैशांचा वापर करता येईल. आणि त्यांच्या पण आयुष्यामध्ये जसं आपल्या आयुष्यात दिवाळी चांगली जाते, तर एक दिवाळी त्यांच्यासाठी पण आपण साजरी करूया. या हिशोबाने जर तुम्ही वर्षभर कार्य केले तर तुमच्याकडे थोडीफार का होईना ती मदत तयार होईल पैशांची आणि तुम्ही योग्य व्यक्तीला ती मदत करा. ठीक आहे, आजकाल रस्त्यावरती भिका मागणारे खूप लोक आहेत, भीक मागून जाणारे खूप लोक आहेत, पण ते बघा आजकाल त्यांचा व्यवसाय कसा झालेला आहे किंवा हातपाय चांगले असूनसुद्धा भीक मागताय, तर त्यांना कोणाला भीक देऊ नका, त्याच्याकडनं काहीतरी काम करून घ्या, त्या बदल्यात पैसे द्या त्यांना. हे जर तुम्ही करू शकले तर अशा पद्धतीने समाज बदलणार आहे. नुसतं ते म्हणता ना की त्यांनी केलं तरच होणार आहे, असं होणार नाही. आपण स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे, तर त्या गोष्टी घडणार आहे. ठीक आहे, आम्ही या सर्व अनुभवातनं गेलेलो आहे. आम्ही लोकांना त्याच पद्धतीने सांगतो, कोणी आमच्याकडे पैसे मागायला आलो, काहीतरी काम कर, तुला पैसे मिळेल. ठीक आहे, तर जास्त काही बोलत नाही आता. तर तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.